ठीक आहे, आपण फिलिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल बघत होतो आपण. फिलिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स. हार्ड जिलेटिन कॅप्सूलचं फिलिंग कसं केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये पावडर किंवा जे पॅलेट्स किंवा जे पिल्स ग्रॅन्युल्स कसे फिलअप केले जातात, त्याचं प्रिन्सिपल मेकॅनिझम काय आहेत, कोणकोणते अपॅरेटस यूज केले जातात, कोणकोणत्या स्टेप्स असतात ते आपण बघणार आहेत. ओके, फिलिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स. व्हेरियस फिलिंग मशीन्स अवे. ओके, ह्यासाठी खूप साऱ्या ज्या फिलिंग मशीन्स आहेत त्या यूज केल्या जातात. त्याच्यामध्ये काही आपण इथे एनलिस्ट केलेत बघा. इली लिली अँड को, देन फार्मॅटिक, हॉफ्लिजर अँड कार्क, झान्सी, देन पार्के डेव्हिस, मॅकोफार आणि कॅप्सू जेल हे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात फॉर द फिलिंग ऑफ कॅप्सूल्स. ओके, तर ह्या कॅप्सूल मध्ये आपण पावडर्स एनक्लोज करू शकतो, ग्रॅन्युल्स, त्याच्यानंतर पिल्स आणि टॅबलेट सुद्धा अशा प्रकारे एनक्लोज करू शकतो. नेक्स्ट बघा, प्रोसेस ऑफ वर्किंग. याचं प्रिन्सिपल वर्किंगचं कसं आहे बघा. फर्स्ट आहे रेक्टिफिकेशन, देन सेपरेटिंग द कॅप्स फ्रॉम एम्प्टी कॅप्सूल्स, फिलिंग द बॉडीज, त्याच्यानंतर स्क्रॅपिंग द एक्सेस पावडर, रिप्लेसिंग द कॅप्स अँड सिलिंग द कॅप्सूल्स, अँड लास्ट स्टेप आहे क्लिनिंग द आउटसाइड ऑफ द फील्ड कॅप्सूल्स. ओके, हे प्रिन्सिपल आहे. कोणतीही मशीन असू देत, ह्या ज्या 7 स्टेप्स आहेत त्या स्टेप नुसारच वर्किंग होत असतं फिलिंगचं. फर्स्ट बघा, कॅप्सूल रेक्टिफिकेशन. ओके, फॉर रेक्टिफिकेशन द कॅप्सूल्स आर फेड इनटू द कॅप्सूल डिलिव्हरी प्लेट विथ multiple circular channels inside to hold the capsule. The capsules are then allowed to fall on horizontal fork that acts on the center of the capsule, and then the vertical fork adjusts the direction of them. ठीक आहे, कॅप्सूल रेक्टिफिकेशन म्हणजे फक्त त्या ऍडजस्ट केल्या जातात त्या मशीन मध्ये. कशासाठी? त्या कॅप्सूल ज्या असतात त्या काय प्री क्लोज मेकॅनिझमने क्लोज असतात, पण सेपरेट करावं लागतं ना कॅप आणि बॉडीज. ते सेपरेट करण्यासाठी जी अरेंजमेंट आहे, हॉरिझॉन्टल फॉर्क आणि व्हर्टिकल फॉर्क जो आहे तो ऍडजस्ट केला जातो. हॉरिझॉन्टल फॉर्क कशासाठी ऍक्ट होतोय? फॉर दी सेंटर ऑफ द कॅप्सूल, कॅप्सूलच्या सेंटरवरती ऍक्ट होतो. देन द व्हर्टिकल फॉर्क काय करतो? ऍडजस्ट दी डायरेक्शन ऑफ देम, त्याची डायरेक्शन त्या फॉर्कची. फक्त त्याच्या कॅप अप्पर साइडला अशा रिमूव्ह करायच्यात. हे झालं कॅप्सूल रेक्टिफिकेशन. कॅप्सूल्स आर फेड इनटू द कॅप्सूल डिलिव्हरी प्लेट. ओके, कॅप्सूल डिलिव्हरीची जी प्लेट आहे मशीन मधले. ओके, आपण एकच मशीन नाही बघत, सगळ्या मशीनचं हेच प्रिन्सिपल आहे. तर कॅप्सूल्स आर फेड इनटू द कॅप्सूल डिलिव्हरी प्लेट. ओके, काय बघतो आपण? फिलिंग ऑफ हार्ड जिलेटिन कॅप्सूल्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये व्हेरियस फिलिंग मशीन्स यूज केल्या जातात. इली लिली अँड को, फार्मॅटिक, हॉफ्लिजर अँड कार्क, झान्सी, देन पार्के डेव्हिस, मॅकोफार आणि कॅप्सूजेल सारख्या मशीन्स या हार्ड जिलेटिन कॅप्सूलच्या फिलिंग साठी यूज केल्या जातात. तर आपण या कॅप्सूल मध्ये पावडर फिल करू शकतो, देन ग्रॅन्युल्स, देन पिल्स आणि टॅबलेट सुद्धा इन्क्लूड करू शकतो. प्रोसेस ऑफ वर्किंग. ओके, तर त्या वर्किंगची जी प्रोसेस आहे त्याचं प्रिन्सिपल काय आहे बघा. ओके, 7 स्टेप आहे त्या प्रिन्सिपल मध्ये. रेक्टिफिकेशन असतं, सेपरेशन द कॅप्स फ्रॉम द एम्प्टी कॅप्सूल, देन फिलिंग द बॉडी, स्क्रॅपिंग द एक्सेस पावडर, रिप्लेसिंग द कॅप्स, सिलिंग द कॅप्सूल्स, अँड लास्ट स्टेप क्लिनिंग द आउटसाइड ऑफ द फील्ड कॅप्सूल्स. ओके, ह्या स्टेप्स असतात. ठीक आहे मॅडम, स्क्रीन दिसत नाही वगैरे, स्क्रीन शेअर केली नाही, कोण सांगणार? आपलं चाललंय लेक्चर, चालू द्या. काय दोषी मॅडम? चैत्राली दोषी. मॅडम चैत्राली अब्सेंटी टाकणारा, रिस्पॉन्स नाही दिला तर. आर यू देअर मॅडम?
हा, कोण सांगणार? स्क्रीन नाही दिसत आहे, आपलं चाललंय लेक्चर, चालू देत. हा, काय शैलजा? ठीक आहे, सांगत चला, स्क्रीन वगैरे दिसत नाहीये. हा, ओके. ह्या स्टेप, हे काय आहे? प्रिन्सिपल आहे वर्किंगचं. रेक्टिफिकेशन, सेपरेटिंग द कॅप्स फ्रॉम एम्प्टी कॅप्सूल्स, फिलिंग द बॉडीज, स्क्रॅपिंग द एक्सेस पावडर, त्याच्यानंतर रिप्लेसिंग द कॅप, सिलिंग द कॅप्सूल आणि क्लिनिंग द आउटसाइड ऑफ द फील्ड कॅप्सूल. ह्या स्टेपनी हे वर्किंग होत असतं. फर्स्ट बघा, कॅप्सूल रेक्टिफिकेशन. इट मीन्स फॉर रेक्टिफिकेशन द कॅप्सूल्स आर फेड इनटू दी कॅप्सूल डिलिव्हरी प्लेट. जी मशीनची कॅप्सूल डिलिव्हरी प्लेट आहे त्याच्यावरती फेड केल्या जातात ह्या कॅप्सूल्स विथ मल्टिपल सर्क्युलर चॅनल्स इनसाइड दी होल्ड दी कॅप्सूल. ओके, कॅप्सूल होल्ड करण्यासाठी मल्टिपल सर्क्युलर चॅनल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. The capsules are then allowed to fall on horizontal fork. ओके, हॉरिझॉन्टल फॉर्क होती त्या म्हणजे तिथे टाकल्या जातात. ऍक्ट ऑन द सेंटर ऑफ द कॅप्सूल, ते सेंटरवरती ऍक्ट होतात आणि ते व्हर्टिकल फॉर्क जो आहे तो त्याची डायरेक्शन ऍडजस्ट करतं. म्हणजे कॅप रिमूव्ह करण्यासाठी आपण ज्या कॅप्सूल्स आहेत ते फर्स्ट आपण फिलिंग साठी देतो, त्या कशा आहेत? कॅप आणि बॉडी प्री क्लोज मेकॅनिझमनी क्लोज केलेल्या आहेत. त्या रिमूव्ह करण्यासाठी जी डायरेक्शन ऍडजस्ट केली जाते मशीन मध्ये, त्याला कॅप्सूल रेक्टिफिकेशन असं म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट बघा, सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम बॉडीज. ओके, सेकंड स्टेप मध्ये काय होतं? सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम बॉडीज. ज्या कॅप आहेत आपण क्लोज केलेल्या, ठीक आहे, ते प्रिपरेशन झाले. ठीक आहे, प्रिपरेशन झाल्यानंतर लास्टला ज्या कॅप आणि बॉडीज आहेत त्या क्लोज आहेत प्री क्लोज मेकॅनिझमनी, तर त्याचं सेपरेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रग एनक्लोज करावं लागेल. बरोबर आहे का? कॅप रिमूव्ह करून त्याच्यामध्ये आपल्याला ड्रग आपला फिल करावा लागेल. तर त्यासाठी काय करायचं? फर्स्ट सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम बॉडीज. फर्स्ट काय केलं? त्या कॅप्सूल अरेंज केल्या, त्याच्यावरती फोर्स व्हॅक्यूम ऍडजस्ट करून आपण त्या कॅप ओके व्यवस्थित तिथं ऍडजस्ट केला. त्याच्यानंतर सेपरेशन करायचं कॅपचं फ्रॉम बॉडीज. 2 पार्ट असतात, ठीक आहे, हार्ड जिलेटिन कॅप्सूल मध्ये, बॉडीज आणि कॅप. ठीक आहे, सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम बॉडीज. आता कॅपचं सेपरेशन कसं करायचं बघा. दिस प्रोसेस डिपेंड्स ऑन द डिफरन्स इन डायमीटर बिटवीन दी कॅप अँड बॉडी. ही प्रोसेस कशावरती डिपेंड आहे म्हणलं? डिफरन्स जो आहे, डायमीटर जो आहे कॅप आणि बॉडीचा, त्याच्यावरती. द रेक्टिफाईड कॅप्सूल्स आर डिलिव्हर्ड बॉडी एंड फर्स्ट इनटू दी अप्पर पोर्शन ऑफ दिस स्पिल्ट ब्रशिंग अ व्हॅक्यूम अप्लाइड बिलो पूल दी बॉडीज. ओके, तर अशा प्रकारे जे खालचा जो पार्ट आहे बॉडीचा त्याच्यावरती खालून असा व्हॅक्यूम अप्लाय केला जातो आणि ओके, व्हॅक्यूम अप्लाय बिलो पुल दी बॉडीज डाऊन इनटू दी लोअर पोर्शन. लोअर पोर्शन मध्ये त्या बॉडीज काय होतात? पुल होतात व्हॅक्यूम अप्लाय केल्यानंतर. द डायमीटर ऑफ कॅप इज टू लार्ज टू अलाउ देम टू बॉडीज इनटू दी लोअर पोर्शन. ओके, जो कॅप जे आहेत, कॅपचं काय आहे? डायमीटर लार्ज असल्यामुळे ते खाली येत नाही तसं म्हटलंय. ठीक आहे, आपोआप त्या खाली पूल होत आहेत. बॉडी ज्या आहे त्या पूल झाल्यानंतर वरती ज्या प्लेट आहे त्याच्यावरती काय राहणार? फक्त कॅप्सूलच्या कॅप. बॉडी तर पूल होतात डाऊनवर्ड पोझिशन मध्ये, ठीक आहे, लोअर पोर्शन मध्ये त्या मशीनच्या, आणि कॅप काय राहतात? वरती. ठीक आहे, कारण त्याचं डायमीटर जास्त असल्यामुळे ते खाली पूल होत नाहीयेत. समजलं? सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम दी बॉडीज कसं होतंय? दिस प्रोसेस डिपेंड्स ऑन दी डिफरन्स इन डायमीटर बिटवीन दी कॅप अँड बॉडी. द रेक्टिफाईड कॅप्सूल, ज्या ऍडजस्ट केलेल्या कॅप्सूल आहेत, आर डिलिव्हर्ड बॉडी एंड फर्स्ट इनटू दी अप्पर पोर्शन ऑफ स्पिल्ट ब्रशिंग ऑफ व्हॅक्यूम अप्लाइड बिलो पूल दी बॉडीज. ओके, बॉडीज खाली पूल होते डाऊन इनटू दी लोअर पोर्शन. द डायमीटर ऑफ कॅप इज टू लार्ज, दॅट्स वाय द बॉडीज ज्या आहेत त्या लोअर पोर्शन मध्ये पूल होत आहेत. कॅप काय राहणार? तिथंच वरती तशाच आहे या पोझिशन मध्ये, तिथं कॅप राहणार. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रोसेस आहे डोजिंग ऑफ फिल मटेरियल. डोजिंग ऑफ फिल मटेरियल. ओके, various methods like auger principle, vibratory fill principle, piston pump principle are employed for filling. आता जे बॉडीज आहेत त्याच्यामधून आपण कॅप रिमूव्ह केल्या आहेत, अशा बॉडीज मध्ये काय करायचं आपल्याला? जे डोसिंग मटेरियल आहे, डोसिंग फिल मटेरियल म्हणजे जो
ड्रग आहे तो एनक्लोज करण्यासाठी वेगवेगळे प्रिन्सिपल यूज केले जातात. त्याच्यामध्ये ऑगर प्रिन्सिपल आहे, व्हायब्रेटरी फिल प्रिन्सिपल आहे, पिस्टन पंप प्रिन्सिपल याच्यावरती अप्लाय केलं जातं आणि त्या ज्या बॉडीज आहेत रिमूव्ह केलेल्या कॅप पासून त्याच्यामध्ये हा ड्रग किंवा डोस काय केला जातो, फिल केला जातोय. नेक्स्ट स्टेप बघा, रिप्लेसमेंट ऑफ कॅप अँड इजेक्शन ऑफ फिल्ड कॅप्सूल. ठीक आहे, आपण काय बघूयात, फिलिंग प्रिन्सिपल्स बघूयात, त्याच्यानंतर रिप्लेसमेंट बघू कॅपची. ठीक आहे, बघू रिप्लेसमेंट ऑफ कॅप कशी होते बघा, आणि इजेक्शन ऑफ फिल्ड कॅप्सूल. आता डोजिंग ऑफ फीड मटेरियल म्हणजे जो डोस आहे तो त्या बॉडीज मध्ये फिल केल्यानंतर काय करायचं, लास्ट स्टेप मध्ये रिप्लेसमेंट ऑफ कॅप, ज्या कॅप ज्या आहेत त्याच्यावरती रिप्लेस करायच्या, अँड इजेक्शन ऑफ फिल्ड कॅप्सूल, आणि त्याच्यानंतर ज्या कॅप्सूल फिल केलेल्या आहेत त्या इजेक्ट करायच्या. ह्या लास्ट स्टेप आहे. द कॅप अँड बॉडी बशिंग पोर्शन आर रिजॉईन. ओके, त्याच्यानंतर कॅप आणि बॉडीचा जो पार्ट आहे तो काय केला जातो, रिजॉईन केला जातो. पिन्स आर युज्ड टू पुश द फील्ड बॉडीज अप इनटू द कॅप्स फॉर क्लोजर अँड टू पुश. ओके, ज्या पिन्स आहेत ते यूज केले जातात प्रोसेससाठी. हे आपण बघणार आहे. ओके, हँड ऑपरेटिंग मशीन मध्ये ह्या ज्या प्रोसेस आहेत त्या कशा होतात ते आपण बघणार आहे. फक्त हे प्रिन्सिपल आहे ते समजून घ्या. ओके, व्हॅरियस ज्या मशीन्स असतात तर त्या मशीन साठी ह्याच प्रिन्सिपल नुसार त्याचं वर्किंग होत असतं. त्यासाठी ह्या कॉमन आहेत स्टेप्स त्या बघतोय आपण. त्याच्यानंतर आपण हँड ऑपरेटिंग जी मशीन आहे कॅप्सूल फिलिंगची ती आपण बघणार आहे. नेक्स्ट बघा, द क्लोज्ड कॅप्सूल्स आउट दी ब्लशिंग कॉम्प्रेस्ड एअर ऑल्सो यूज टू इजेक्ट दी कॅप्सूल. त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याचं इजेक्शन केलं जातं. लास्ट स्टेप मध्ये काय होतं, रिप्लेसमेंट ऑफ कॅप रिप्लेस केल्या जातात त्या बॉडीज वरती आणि इजेक्शन केलं जातं, इजेक्शन ऑफ फिल्ड कॅप्सूल्स. आता फिलिंग प्रिन्सिपल्स बघा, थर्ड स्टेप मध्ये आपण काय म्हटलं, जे डोसिंग फिल्म कॅप्सूलच्या बॉडीज मध्ये, तर त्यासाठी वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, व्हॅरियस मेथड्स आहेत. ऑगर प्रिन्सिपल, व्हायब्रेटरी फिल प्रिन्सिपल आणि पिस्टन पंप आहे. पिस्टन पंप प्रिन्सिपल हे आपण यूज करतो. आता फर्स्ट बघा, फिलिंग प्रिन्सिपल्स काय आहे. ऑगर फिल प्रिन्सिपल, ऑगर फिल प्रिन्सिपल समजते का तुम्हाला? ज्या स्टेप्स आहेत फिलिंग साठीच्या, फर्स्ट आहे रेक्टिफिकेशन, म्हणजे ज्या कॅप आणि बॉडीज आहेत त्या ऍडजस्ट करायच्या मशीन मध्ये. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम बॉडीज. ओके, जे कॅप आहेत त्या सेपरेट करायच्या बॉडीज पासून. त्याच्यानंतर डोसिंग फिल मटेरियल म्हणजे जो ऍक्युरेट डोस आहे तो कसा फिल करायचा बॉडीमध्ये त्याचे प्रिन्सिपल्स बघतोय आपण. ठीक आहे, थर्ड स्टेप जी आहे फिलिंगची, डोस फिल करायची जी स्टेप आहे त्याचे व्हॅरियस प्रिन्सिपल बघतोय. फर्स्ट आहे ऑगर फिल प्रिन्सिपल, म्हणजेच मेथड आहे एक, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये काय होतं, द एम्प्टी हार्ड जिलेटिन कॅप्सूल आर टेकन फ्रॉम हॉपर टू दी रेक्टिफाइंग युनिट. ओके, द रेक्टिफायर डिसेंड दी capsule such that caps are turned up and bodies are down. ओके, फिलिंग प्रिन्सिपल बघतोय आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ऑगर फिल प्रिन्सिपल. ऑगर फिल प्रिन्सिपल मध्ये काय होतं, ज्या एम्प्टी हार्ड जिलेटिन कॅप्सूल आहेत, एम्प्टी HGC हार्ड जिलेटिन कॅप्सूल, ह्या काय केलं घेतलं जातं फ्रॉम हॉपर टू दी रेक्टिफाइंग युनिट. ओके, जिथं म्हणजे सेपरेट होणार आहेत कॅप आणि बॉडीज, अशा ठिकाणी ऍडजस्ट केल्या जातात त्या. The rectifier descend the capsule such that caps are turned up and bodies are down. तर ह्याच्यामध्ये काय होतं, रेक्टिफायर का डिसेंड दी कॅप्सूल कशा, सच दॅट कॅप्स आर टर्न अप अँड बॉडीज आर डाऊन. ओके, अशाच पद्धतीने अरेंज केल्या जातात बॉडीज ज्या असतात त्या खालच्या साईडला आणि कॅप ओके वरच्या साईडला. नेक्स्ट बघा, फेन व्हॅक्यूम इज अप्लाइड कॅप्सूल फ्रॉम रेक्टिफाइंग युनिट आर प्लेस्ड वन बाय वन इन दी फिलिंग रिंग केप्ट ऑन रोटेटिंग मोड. ओके, जेव्हा व्हॅक्यूम अप्लाय होतोय ओके कॅप्सूलच्या बॉडीवरती फ्रॉम रेक्टिफाइंग युनिट आर प्लेस्ड वन बाय वन इन दी फिलिंग रिंग केप्ट ऑन रोटेटिंग मोड. तर ह्या ऑगर फिल प्रिन्सिपल मध्ये काय होतं, तर रोटेट होत आहेत जे कॅप जे आहेत. ठीक आहे, फर्स्ट काय होतं, रेक्टिफाय म्हणजे सेपरेट एका कॅप्सूल साठी ऑगर फिल प्रिन्सिपल यूज केलं जाते. समजते का, फिलिंग रिंग मध्ये. ओके, कॅप्सूल पासून जी कॅप आहे ती रिमूव्ह होणार. पुढच्या स्टेप मध्ये बघा, द रिंग कन्सिस्ट ऑफ अप्पर अँड लोअर रिंग हॅव्हिंग कॅव्हिटीज फ्रॉम प्लेसिंग
capsule. When all the cavities of ring fill, the upper ring is lifted, which causes separation of bodies from caps. ठीक आहे. The lower ring is rotated with constant speed and the hopper containing powder is held. लोअर रिंग काय होते, रोटेट होत राहते. ओके, वरची जी रिंग आहे त्याच्या, ओके, ऑगरचं जे आहे ऑगर फिल प्रिन्सिपल, ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एखादा व्हिडिओ मिळतो का बघू, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. फक्त आता प्रोसेस बघा. द लोअर रिंग इज रोटेट विथ कॉन्स्टंट स्पीड अँड द हॉपर कंटेनिंग पावडर इज हेड. देन नेक्स्ट बघा. ओव्हर द रिंग द ऑगर ड्राइव्ह द पावडर ड्रग इन टू दी कॅप्सूल बॉडीज. आफ्टर bodies are completely filled, the hopper is set aside and rotating is stopped. Now ring is holding. Okay, caps are placed over ring holding the bodies, which are then joined together. ठीक आहे. हे एक प्रिन्सिपल झालं फिलिंगचं, ऑगर फिल प्रिन्सिपल. ठीक आहे. 1 मिनिट आपण एखादा व्हिडिओ आहे का बघू, म्हणजे तुम्हाला लगेच समजेल ऑगर फिल प्रिन्सिपलचा. ठीक आहे. हे बघा ऑगर फिल प्रिन्सिपल. ओके, ओके. ह्या मशीन मध्ये यूज केलं जातं बघा ऑगर फिल प्रिन्सिपल. त्याच्यामध्ये ड्राईव्ह मोटर, प्लेट असतात बघा, तुम्हाला मगाशी सांगितलं. ओके, अरेंज केलं जातं. ओके, ऑगर ड्राईव्ह कशासाठी यूज केलं जातं, फॉर कंटिन्युअस डोजिंग फ्लो. ओके, देन एजिटेशन ड्राईव्ह. एजिटेशन कशासाठी, ड्राईव्ह काउंटर रोटेशनल स्लो स्पीड एजिटेशन ब्लेड. ओके, याच्यासाठी हा एजिटेशन ड्राईव्ह यूज केला जातोय. नेक्स्ट बघा, हॉपर होल्ड्स दी प्रोडक्ट टू बी फिल्ड. इथं हॉपर लेसला डिस्पेन्सिंग ऑगरच्या खाली आहे. त्याच्यानंतर ऑगर, ऑगर रोटेट वर्टिकली इन दी हॉपर टू फीड प्रोडक्ट इनटू दी थ्रू दी फनेल. त्याचे पार्ट आहेत हे. ओके, powder is driven into the capsule bodies by a rotating auger. The empty capsule bodies are held in a filling ring which is rotate on a turntable under the powder hopper. हा जो हॉपर आहे याच्या खाली ती रिंग प्लेस केली
जाते. ठीक आहे, हा हॉपर आहे ना याच्या खाली. The next of the fill of the capsule is primarily volumetric because the auger mounted in the hopper rotates at the constant rate. Okay. हे आहे बघा ऑगर फिल प्रिन्सिपल. ठीक आहे, ह्या हॉपर मधून काय होणार आहे, हे बघा हा डोस इथं फिल होतोय. फिलिंग प्रिन्सिपल ऑगर फिल. त्याच्यानंतर त्याच्यावरती प्लेस वरच्या ज्या कॅप आहेत त्या रिमूव्ह केल्या फर्स्ट रेक्टिफाइंग मेथडनी. ठीक आहे, एनक्लोज झाले आणि या कॅप्सूल इथं रिमूव्ह होत आहेत. ठीक आहे, फर्स्ट स्टेप मध्ये बघा इथं रेक्टिफिकेशन ऑफ कॅप्सूल. फर्स्ट स्टेप काय आहे, रेक्टिफिकेशन ऑफ कॅप्सूल. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम बॉडीज. त्याच्यानंतर डोसिंग ऑफ फिल मटेरियल. ठीक आहे, हे डोसिंग होते असं. त्याच्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ कॅप्स, क्लोजिंग कॅप्सूल शेल्स. ओके, ह्या ज्या कॅप्स आहेत त्याच्यावरती रिमूव्ह केलेल्या सेपरेशन ऑफ कॅप्स फ्रॉम बॉडीज त्याच्यामध्ये त्या ती प्लेट प्लेस केली जाते आणि एनक्लोज होतात अशा प्रकारे कॅप्सूल. ठीक आहे, कॅप रिमूव्ह होत आहेत फर्स्ट. त्याच्यानंतर हे पाहायचं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये डोस जो आहे तो फिल होतो इथं. डोस फिल झाल्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ कॅप्स. ओके, आपण ज्या कॅप्स रिमूव्ह केल्या होत्या सेकंड स्टेप मध्ये त्या अशा प्लेस करून क्लोजिंग त्याचं केलं जातं. ठीक आहे, क्लोजिंग झाली तर त्याचं कॅप आणि बॉडीचं आणि त्या कलेक्ट केल्या जातात तिथं. समजतंय का बाळांनो ऑगर फिलिंग प्रिन्सिपल? ठीक आहे, कॅप्सूल फिलिंग साठीच्या खूप साऱ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिलं प्रिन्सिपल बघितलं, ऑगर फिलिंग प्रिन्सिपल. आलदार मॅडम, अंडरस्टँड? Yes, ma'am. ऑगर फिलिंग प्रिन्सिपल पहिल्यांदा काय होतं, रेक्टिफिकेशन ऍडजस्ट करून त्या कॅप बॉडीज ऍडजस्ट केल्या जातात. त्याच्यानंतर त्याला जे हे आहे व्हॅक्यूम अप्लाय करून पूल केलं जातात खाली ज्या कॅप पासून ज्या बॉडीज आहेत त्या. सेकंड स्टेप मध्ये सेपरेशन म्हटलं जातं. थर्ड स्टेप मध्ये डोस जो आहे तो फिल केला जातोय आणि फायनलची जी स्टेप आहे त्याच्यामध्ये जी प्लेट आहे त्याच्यावरती आपण सगळ्या ज्या कॅप रिमूव्ह केल्या त्याच्यावरती प्लेस केली जाते आणि एनक्लोज केलं जातं थोडंसं प्रेशर अप्लाय करून आणि क्लोज झालेल्या ज्या कॅप्सूल आहेत त्या रिमूव्ह केल्या जातात. ठीक आहे, सोपं प्रिन्सिपल आहे, ते लक्षात ठेवा. ऑगर फिल प्रिन्सिपल अजून एकदा बघा, ऑगर फिल प्रिन्सिपल. ठीक आहे, ऑगर फिल प्रिन्सिपल मध्ये रेक्टिफिकेशन ऑफ कॅप्सूल होते. ठीक आहे, जे कॅप्सूल आहेत त्या कॅप आहेत त्या रिमूव्ह होत आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो डोस आहे तो इथं फिल होत आहे हॉपर मधून प्रत्येक कॅप्सूल मध्ये आणि त्याच्यानंतर ह्या ज्या कॅप आहेत रिप्लेस होत आहेत त्याच्यावरती आणि त्याचं क्लोजिंग बघा कसं होतंय. क्लोजिंग झालं आणि ज्या कॅप्सूल बनलेल्या त्या कलेक्ट केल्या जातात इथं. ठीक आहे, ऑगर फिल प्रिन्सिपल सोपं आहे. ठीक आहे, फिलिंग प्रिन्सिपल बघतोय आपण. काय चालू आहे, द प्रोसेस ऑफ वर्किंग. फिलिंग कसं होतंय, जे पावडर किंवा ग्रॅन्युल्स टॅबलेट जे आहेत पिल्स
ह्या कॅप्सूल मध्ये कशा एनक्लोज होत आहेत, त्यामध्ये काही स्टेप्स आहेत, प्रोसेस आहे वर्किंगचे. रेक्टिफिकेशन असतं, सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम एम्प्टी कॅप्सूल, फिलिंग दी बॉडीज, स्क्रॅपिंग दी एक्सेस पावडर, रिप्लेसिंग दी कॅप्स. ओके, दी स्क्रॅपिंग दी एक्सेस पावडर ही जी स्टेप आहे ते फक्त हँड ऑपरेटिंग मशीन साठीच आहे, बाकीच्यासाठी नाहीये. सिलिंग दी कॅप्सूल आणि क्लिनिंग दी आउटसाइड ऑफ दी फील्ड कॅप्सूल, जे फील्ड कॅप्सूल त्याच्या साईडचं क्लिनिंग कसं करायचं, ह्या प्रोसेस नुसार काम होत असतं. रेक्टिफिकेशन म्हणजे काय करायचं, ऍडजस्ट करायचे ज्या कॅप्सूल आहेत त्या कॅप आणि बॉडीज नुसार. त्याच्यानंतर त्याच्यावरती फोर्स जो आहे तो अप्लाय करायचा. सेकंड स्टेप मध्ये काय होतंय, सेपरेशन ऑफ कॅप फ्रॉम दी बॉडीज. आणि थर्ड स्टेप मध्ये डोसिंग ऑफ फील्ड मटेरियल, जो डोस आहे तो काय करायचा, अॅक्युरेट डोस त्या कॅप्सूलमध्ये, कॅप्सूलच्या बॉडीमध्ये एनक्लोज करायचा आहे. आणि चौथ्या स्टेप मध्ये काय होते, रिप्लेसमेंट ऑफ कॅप आणि इजेक्शन ऑफ फील्ड कॅप्सूल रिप्लेस करायच्यात आणि ज्या कॅप्सूल आहेत त्या इंजेक्ट करायच्यात. आता फिलिंग साठी जी थर्ड स्टेप आहे, डोसिंग ऑफ फिल्ड मटेरियल, त्यासाठी फॅरियस प्रिन्सिपल तिथं अप्लाय होतं. त्याच्यामध्ये ऑगर फिल प्रिन्सिपल आहे, ऑगर फिल प्रिन्सिपल. त्याच्यानंतर व्हायब्रेटरी फिल प्रिन्सिपल, पिस्टन पंप प्रिन्सिपल, हे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ते आपण बघणार आहोत. पहिलं बघितलं आपण ऑगर फिल प्रिन्सिपल. ऑगर फिल प्रिन्सिपल मध्ये काय होतं, द एम्प्टी हार्ड जिलेटिन कॅप्सूल आर टेकन फ्रॉम हॉपर टू दी rectifying unit. The rectified descend the capsule such that caps are turned up and bodies are down. Okay, हे झाले rectification. When vacuum is applied, capsule from rectifying unit are placed one by one in the filling ring kept on rotating mode. Okay, the ring consists of upper and lower ring having cavities for placing capsule. ठीक आहे, आता आपण बघितलं अप्पर आणि लोअर रिंग. When all the cavities of ring fill, the upper ring is lifted when it causes separation of bodies from caps. Okay, आणि जेव्हा आपण जी वरची रिंग आपण लिफ्ट करतो म्हणजे अप्पर रिंग इज लिफ्टेड विच कॉजेस सेपरेशन ऑफ बॉडीज फ्रॉम कॅप. जेव्हा आपण वरची रिंग सेपरेट करतोय तेव्हा काय होतंय, आपोआप कॅप्स ज्या आहेत त्या वरच्या रिंग बरोबर येत आहेत, पुल होत आहेत. नेक्स्ट बघा, the lower ring is rotated with constant speed and the hopper containing powder is held. lower ring काय होते, रोटेट होते आणि जी हॉपर आहे, हॉपर मधून जी पावडर येते त्याच्यामध्ये कॉन्स्टंट स्पीडने ती काय होते, लोअर रिंग भरली जाते, म्हणजे त्याच्यामध्ये पावडर त्या बॉडीज मध्ये हेल्ड होते. Over the ring, the auger drive and the powder drug into the capsule bodies after bodies. Okay, are completely filled. The hopper is set aside. त्याच्यानंतर फिल झाल्यानंतर ते काय केले जाते, रिंग सेपरेट केली साईडला घेतली जाते. रोटेटिंग रिंग स्टॉपड. त्याच्यानंतर जी रोटेट होते ती रिंग ती काय स्टॉप केली जाते. नाव रिंग होल्डिंग कॅप्स आर प्लेस्ड ओव्हर रिंग होल्डिंग दी बॉडीज. ओके, त्या कॅप्स आपण मागाशी रिमूव्ह केल्या आहेत, त्या काय केल्या जातात, बॉडीज वरती हेल्ड केल्या जातात. आर देन जॉईन टुगेदर. त्याच्यानंतर ते जॉईनिंग कसं होतं ते आपण बघितलं. जॉईन करून त्या इजेक्ट केल्या जातात. हे झालं ऑगर प्रिन्सिपल. काय होतंय, रेक्टिफाय केल्या जातात. त्याच्यानंतर ज्या कॅप आहेत त्या रिमूव्ह केल्या जातात. हॉपर मधून जी डोस येतोय तो फिल होतोय आपोआप आपल्या कॅप्सूलच्या बॉडीज मध्ये. त्याच्यानंतर कॅप्सूलच्या ज्या कॅप आहेत त्या रिप्लेस केल्या जातात त्याच्यावरती. त्याचं क्लोजिंग केलं जातं कॅप्सूल आणि बॉडीचं. आणि ज्या कॅप्सूल प्रिपेअर झाल्या आहेत त्या काय केल्या जातात, रिमूव्ह केल्या जातात. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपण व्हायब्रेटरी प्रिन्सिपल बघूयात. ठीक आहे, व्हायब्रेटरी फिल प्रिन्सिपल उद्याच्या लेक्चरला आपण बघूयात. प्रेझेंट या तुमची. रोल नंबर 1. प्रेझेंट मॅम. मॅडम समजते का हलदार मॅडम? हलदार येस मॅम. 2. येस मॅम. रोल नंबर 2. रोल नंबर 2 absent. रोल नंबर 3. रोल नंबर 3. रोल नंबर 3 absent.
Roll number 4. Absent. 5, Yes. 6, Present, ma'am. 7. Absent. 8. Roll number 8. प्रेझेंट. समजते का सर बिराजदार? हो मॅडम. नेक्स्ट रोल नंबर 9, प्रेझेंट. 10, 11, 12, Present, ma'am. 13, 14, 15, 16, Present, ma'am. 17, 18, Present, ma'am. 19, 20, Present, ma'am. 21, 22, Present, ma'am. 23, Present, ma'am. 24, Present, ma'am. 25, प्रेझेंट मॅम. 26, प्रेझेंट मॅम. 27, 28, 29, 30, 31, प्रेझेंट. 32, Present, ma'am. 33, प्रेझेंट. 34, Present, ma'am. 35, 36, 37, Present. 38, 39, Present. 40, 41, 42, 43, 44, 45, Present, ma'am. 46. मॅम प्रेझेंट आहे, तो माझ्यापासून जॉईन केले ते कोण आहे 46? विश्वजित पाटील. त्यांच्या मोबाईलला काय झालंय? रेंज नाही मॅम ते मोबाईल. आहेत का तिथं ते? हा हा. हा 46, प्रेझेंट मॅम. 47, 48, प्रेझेंट. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, प्रेझेंट मॅम. 52, 53, 54, 55, प्रेझेंट. 56, 57, Present, ma'am. 8, 59, 60, Present, ma'am. प्रेझेंट मॅम. 61, प्रेझेंट. 62, Present, ma'am. 63, प्रेझेंट. 64, 64, 66, 67, Yes, ma'am. 68, Present, ma'am. 69. मॅम ते आत्ताच लेट झाले. का लेक्चर अजून संपायचंय ना आपलं? ऍक्च्युली मॅम ते तुमचा आवाज तिला येतच नव्हता त्यामुळे ती लेट झाली. तुम्हाला येतोय माझा आवाज? मॅम नेटवर्क इश्यू होता तिला. ठीक आहे. 69, ओके 60, 70, प्रेझेंट मॅम. 71, प्रेझेंट मॅम. 72, प्रेझेंट मॅम. 73, 74,
प्रेझेंट मॅम. 74. ओके, लास्ट नंबर. ठीक आहे. आता absent roll नंबर बघा. 2, 3, 4, 7, 10, 11, 13, 14, 15, 17, 19, 21, 27, 28, 29, 30, 35, 36, 38, 40, 41, 42, 43, 44, 46, 47, 52, 56, 64, 66. ठीक आहे. absent roll नंबर. 46 मॅम प्रेझेंट आहे. ठीक आहे. 46. ठीक आहे. समजत नसेल तर विचारा. जे उरलेले प्रिन्सिपल्स आहेत, व्हायब्रेटिंग फील्ड प्रिन्सिपल, त्याच्यानंतर पिस्टन पंप प्रिन्सिपल, हे आपण उद्याच्या लेक्चरला बघूयात. व्हॅक्यूम फील्ड प्रिन्सिपल. ओके, व्हिडिओ सुद्धा आहे त्याचे युट्यूबला, तुम्ही पाहू शकता. ऑगर फील्ड प्रिन्सिपलचे वगैरे. समजलं नसेल तर. ठीक आहे. एंड करूयात आपण लेक्चर.